तर मस्त असे आपले चुरमुऱ्याचे लाडू तयार आहेत, बघू शकता. मस्त असे खुसखुशीत बनलेले आहेत. हे मस्त असे महिनाभर सुद्धा टिकतात. मस्त कुरकुरीत लागतात. आली ना शाळेच्या दिवसातील आठवण. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहेत शाळेच्या दुकानात तिथं भेटायचे, शाळेच्या दारामध्ये हे चुरमुऱ्याचे लाडू. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे, 10 मिनिटात तयार होतात. तर पहिलं काय होतं ना, शाळेच्या दारामध्ये दुकानात चुरमुऱ्याचे लाडू, बॉबी, पार्ले चॉकलेट असायचे. आता पण आहेत, पण त्यावेळेला जास्त पार्ले चॉकलेट असायचे. पार्ले चॉकलेट आणि ते लाल हिरव्या कलरची मिरची, गोड मिरची आणि खारी बिस्किटं, लेमन गोळ्या, म्हणजे हे असे प्रकार होते पहिले शाळेमध्ये खाण्यासाठी. तर तुम्हाला त्यावेळेला शाळेतल्या त्यावेळेच्या काही गोष्टी आठवल्या तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि कमेंट करा मला. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी हे घेतलेले आहेत 3 कप मुरमुरे. कुठलाही घेतला तरी चालेल. आणि त्यासाठी 1 कप गूळ लागेल आपल्याला. अशा प्रमाणामध्ये बनवायचे. तर कढई ठेवली तापण्यासाठी. आता आपल्याला हे चुरमुरे थोडेसे गरम करायचे, म्हणजे असे छान कुरकुरीत लाडूमध्ये लागले पाहिजेत. खूप छान लागतात हे लाडू. आपण शाळेमध्ये जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेला हे लाडू होते, चुरमुऱ्याचे लाडू. तर तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेला 1 रुपयाला 2 लाडू मिळायचे. हे त्यावेळेस शाळेसमोर चुरमुऱ्याचे लाडू, बॉबी, तशा गोड मिरची भेटायची, पात मिरची. आणि आम्ही पार्ले चॉकलेट खूप खायचो त्यावेळेला. तर शाळेतल्या आठवणी खूप वेगळ्या असतात. छान गरम झालेले आहेत, आता काढून घ्यायचे. तुम्ही शाळेमध्ये असताना कुठले कुठले पदार्थ तुम्ही तुमच्या शाळेच्या समोरच्या दुकानामध्ये मिळायचे हे नक्की शेअर करा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडायचा तो. तर आता हे चुरमुरे काढून घ्यायचे. तर आता गूळ टाकायचा आपल्याला. आणि वितळण्यासाठी फक्त 2 चमचे आपल्याला पाणी घालायचे. एकदम झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होतात. गुळाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. गूळ बारीकच कापून घ्यायचा, सांगायचं राहिलं, म्हणजे लगेच पटकन विरतो तो. त्याची चाचणी होईपर्यंत हलवायची. ते अशी छान कडक गोळी बनलेली आहे. तर गॅस आपण बंद करायचा आहे. गॅस करायचा आहे बंद. आणि हे चुरमुरे टाकायचे आपल्याला. तर एक इथून पुढं झटपट आपल्याला ही कृती करायची, मिक्स करून घ्यायची. छान मिक्स झाले, उतरून घ्यायचं.
तर आता गरम आहे तोपर्यंत लाडू वळून घ्यायचे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटले जात नाही आणि पटपट बांधून घ्यायचे. तुम्हाला जर कलर हवा असेल तर कलर टाकू शकता. ते विकत भेटायचे ते लाल हिरवे असे असायचे, पण गरज नाही त्याची. अशाच प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचेत. तर हे अशा प्रकारे आपले हे चुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत. 10 मिनिटांमध्ये तयार होतात. प्रमाण 3 कप चुरमुरे आणि 1 कप गूळ. साधी सोपी रेसिपी आहे, एकदम झटपट. आपले स्कूलमध्ये पहिले भेटायचे दुकानामध्ये चुरमुऱ्याचे लाडू. त्यावेळी 90मध्ये चुरमुऱ्याचे लाडू, तसले गोड मिरची, बॉबी आणि खारे बिस्किटं असायचे गोल. आपले मोनॅको असतात तसे सुट्टे भेटायचे ते खारे बिस्किटं. आणि अशा साध्या गोष्टी आता मुलांना हे आवडत नाहीत, पण अशा बनवून द्यायला हवेत. आपल्या जुने ज्या गोष्टी आहेत त्या. ती मिरची तर इतकी छान दिसायची, लाल हिरवी अशी जणू आपली मिरची असते तशीच असते, फक्त गोड असते. त्याचा पण व्हिडिओ पोस्ट करणार आहे लवकरच, कशी बनवायची ते. पण हे चुरमुऱ्याचे लाडू एकदम मस्त लागतात खायलासुद्धा. आपले एरवी असे बनवून ठेवले मुलांसाठी तर मुलंसुद्धा आवडीने खातील. तर तुम्हाला कसे वाटले बालपणीच्या स्कूलच्या आठवणी, शाळेमधल्या आठवणीमध्ये गेलात का? कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि तुम्हाला कुठला पदार्थ आवडायचा त्यावेळेला हे पण कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.